पहा, अशा पद्धतीचे प्रश्न वारंवार आपल्या पेपरला विचारले जातात आणि वारंवार कॉन्सेप्टच्या अभावामुळे आपण असे प्रश्न सोडवताना चुकतो. तर ते प्रश्न कसे सोडवायचे तर पहा, 14 गुणिले 26 364 असेल तर 0.14 गुणिले 260 किती? 0.14चा पॉईंट हटवा म्हणजे 14 भागिले 100 होईल आणि 260 म्हणजे 26 गुणिले 10 होईल. 14 गुणिले 26 तुमच्याकडे 364 दिलेला आहे आणि भागिले 100 गुणिले 10, जर 10 मधला 1 0 आणि 100 मधला 1 0 जर काटले तर 364 भागिले 10 आहे आणि जर छेदात 10 असेल तर अंशातला 1 पॉईंट मागे येतो म्हणजे 36.4 याचा उत्तर येईल. दुसरा प्रश्न पहा, 48 गुणिले 59 2832 आहे तर 4.8 गुणिले 0.59 किती? तर 4.8चा पॉईंट हटवा म्हणजे 48 भागिले 10 होईल आणि 0.59चा जर पॉईंट हटवले तर 59 भागिले 100 होईल. या 48 गुणिले 59 ची व्हॅल्यू दिली आहे 2832 आणि 10 गुणिले 100 1000 होते. खाली 3 झिरो आहेत म्हणून वरचा पॉईंट जर खालचे 1000 हटवायचे असतील तर वरचा 3 पॉईंट मागे सरकेल म्हणजे 2.832 असा याचा उत्तर येईल. 2 प्रश्न मी सोडवून दाखवले आहेत. तिसरा प्रश्न स्क्रीनवर येत आहे, त्याचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशा पद्धतीचे नवनवीन कन्सेप्ट शिकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.